Good morning, student. Today we see this topic number 6, directors and key managerial personnel of a company. So this first points of the directors. So the directors means as per section 2 subsection 34 of the act, directors means a director appointed to the board of the company. So, this simply speaking, directors is a person appointed to manage, direct, and supervise the affairs of a company. So, this tell of this simple definitions of आपण डायरेक्टर्स म्हणजेच काय की त्याला संचालक असं म्हटलं जातं की जो कंपनी कायदा कलम 2 त्याचा उपकलम 34 आहे त्यानुसार संचालक म्हणजे कंपनी संचालक मंडळ जो काय आहे त्या संचालक मंडळाने नियुक्त केलेली व्यक्ती तिला संचालक असं म्हटलं जातं. एकदम साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कंपनी कार्याची दिशा ठरवण्यासाठी व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती म्हणजेच काय आहे तर संचालक होय. हे त्याला चालच सिम्पल त्याचं मिनिंग आहे. सो डायरेक्टर मीन्स द मॅनेज अँड डायरेक्ट दिस अँड सुपरवाइज द अफेअर्स ऑफ द कंपनी. So this next points of these provisions and rules with respect to appointments of a director. So this which of these provisions of, so this first provisions, only an individual can be appointed as director. It means a body, corporate, association or firm cannot be directors of the company. तिची म्हणजे संचालकांची नियुक्ती करत असताना त्याच्या काही तरतुदी दिलेल्या आहेत, नियम दिलेले आहेत. म्हणजे पहिली प्रोव्हिजन सांगितलेले आहे की केवळ व्यक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीचे संचालक म्हणून काय करतात नियुक्ती करता येऊ शकते. याचा अर्थ की संयुक्त एखादी संस्था असेल किंवा संघटना असेल किंवा व्यापारी मंडळ असेल हे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करता येत नाही. म्हणजे एखादी कॉर्पोरेट बॉडी असेल तर त्याची संचालक म्हणून म्हणजे डायरेक्टर्स म्हणून त्यांची अपॉइंटमेंट करता येणार नाही. सेकंड पॉईंट्स आहे मिनिमम नंबर ऑफ डायरेक्टर्स. So this how many numbers of this the first of type of company. So this minimum number of directors. Public company 3 directors and this private company of 2 directors and this one person company of this 1 directors. हे दुसरं सांगितलं आहे की सार्वजनिक कंपनीमध्ये किमान किती संचालक असावे तर सार्वजनिक कंपनीसाठी किमान 3 संचालक, खाजगी कंपनी असेल तिला 2 संचालक आणि जर एक व्यक्ती कंपनी असेल तर तिला एकच संचालकांची काय असते गरज असते. नेक्स्ट नंबर थर्ड, मॅक्झिमम नंबर ऑफ डायरेक्टर्स अप टू 15 डायरेक्टर्स आर अलाउड टू बी अपॉइंटेड. इफ अ कंपनी रिक्वायर्स मोर दॅन 15 इट शुड पास अ स्पेशल रेझोल्युशन. हे तिसरा जो पॉईंट झाले कंपनीत कमाल संचालकांची संख्या दिली आहे ती 15 इतकी असू शकते. म्हणजे 15पेक्षा जास्त संचालक नेमता येत नाहीत. जर यापेक्षा जास्त संचालकांची आवश्यकता असेल तर कंपनीला विशेष ठराव मंजूर करून त्यानुसार त्या संचालकांची काय नियुक्ती करता येते. मात्र जर 15पेक्षा जास्त संचालक हवे असतील तर तसा विशेष ठराव म्हणजे स्पेशल रिझोल्युशन पास करणं गरजेचं आहे. रिझोल्युशन मीन्स ठराव. नेक्स्ट पॉईंट नंबर 4, प्रिस्क्राईब classes of companies shall have prescribed clause of companies shall have at least 1 woman directors. चौथा जो पॉईंट सांगितलेला आहे की एखाद्या व्यक्तीने म्हणजे विविध कंपनीज हे प्रिस्क्राईब क्लॉज म्हणतात एक तरी महिला संचालक त्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे एखादी त्यावेळेस ज्यावेळेस संचालकांची नियुक्ती केलेली आहे त्याच्यामध्ये एक वुमन डायरेक्टर्स एक लेडीज एक महिला संचालक त्यामध्ये असणं आवश्यक आहे. नेक्स्ट नंबर 5 सांगितलेलं आहे देअर मस्ट बी ॲटलिस्ट 1 डायरेक्टर्स हू स्टेड इन इंडिया फॉर ॲटलिस्ट 182 days ड्युरिंग द फिनान्शियल इयर. असं म्हणालं की एका कॅलेंडर वर्षामध्ये किमान 182 दिवस भारतात वास्तव्य केलेलं आहे असा एक तरी संचालक असणं आवश्यक आहे. म्हणजे या संचालकाची नियुक्ती करणार त्या संचालकांमध्ये एखादा संचालक हा भारतामध्ये आपल्या देशामध्ये 182 दिवस त्याने वास्तव्य केलेलं आहे अशी व्यक्ती तरी असणं एखादी व्यक्ती तरी असणं फार आवश्यक आहे. नेक्स्ट नंबर 6,
Every listed public company should have 1/3 of its board as independent directors. सहावं सांगितलं की प्रत्येक सूचीबद्ध म्हणजे जी लिस्टेड कंपनी आहे त्या सार्वजनिक कंपनीमध्ये एकूण संचालकांपैकी किमान 1/3 म्हणजे 1/3 संख्या ही स्वतंत्र संचालकांची असली पाहिजे. म्हणजे सार्वजनिक कंपनीमध्ये असे 1/3 हे स्वतंत्र संचालक असणं गरजेचं आहे. Next, number 7, a person is allowed to hold directorship of maximum 20 companies at the same time. The act also states that maximum number of public companies in which a person can be a director is 10 only. सातवा शेवटचा मुद्दा सांगतो की एका व्यक्तीला एका वेळी जास्तीत जास्त 20 कंपन्यांमध्ये संचालकपद भूषवता येते. पण कायदा असे नमूद करतो की एक व्यक्ती कमाल 10 सार्वजनिक कंपन्यांमध्ये संचालक बनू शकते. म्हणजे असं सांगतं की 20 कंपन्यांमध्ये एका वेळेस त्या एका व्यक्तीला काय संचालक म्हणून काम करता येतं. मात्र कायद्यानुसार ते 10 कंपन्यांमध्येच ती व्यक्ती काय करू संचालक म्हणून काम करू शकते. सो दिस नेक्स्ट पॉईंट्स ऑफ हू कॅन बी द डायरेक्टर्स ऑफ ए कंपनी. म्हणजे संचालक कोण बनू शकतो ते सांगितलेलं आहे. द पर्सन शूड फुलफिल these 2 conditions to be eligible to become a directors. हे संचालक बनण्यासाठी 2 क्रायटेरिया सांगितलेले आहेत की संचालक म्हणून कुणाची अपॉइंटमेंट करता येऊ शकते. द फर्स्ट क्रायटेरिया, ओनली अँड इंडिव्हिज्युअल कॅन अप्लाय फॉर डिरेक्टरशिप. अँड सेकंड, person should have been allotted a director's identification number. So this DIN. DIN means director's identification number. हे संचालक म्हणून कोणाला ओळखता येते तर पहिले सांगितलं की फक्त व्यक्तीच संचालक पदासाठी अर्ज करू शकते म्हणजे एखादी व्यक्तीच. सेकंड सांगितलं की ज्या व्यक्तीला संचालक ओळख क्रमांकाचे म्हणजे DIN नंबर दिलेला आहे असे वाटप केले अशी व्यक्ती संचालक म्हणून ओळखली जाऊ शकते. थँक्यू.